नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात. मागच्या काही व्हिडिओंच्या सिरीजपासून तुमची माझी तशी खूप जवळीक झाली आहे. काही लोक जी आहेत ती डायरेक्टली याच व्हिडिओच्या माध्यमातून सुरू झाली असेल म्हणून ते नाव परत रिपीट करावं लागतं, बाकी काहीच नाही आहे. तसं नावात फार काही नाही, पण काही विषय आहेत की ज्यांना आपल्याला नक्की समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आजचा मूळ विषय असा आहे की मुलांना किती स्वातंत्र्य द्यावं. पालकांसमोरचा हा खूप मोठा प्रश्न आहे बरं का. म्हणजे एक पालक म्हणून आज जरी माझी पिल्ले लहान असली तरीही मला येणाऱ्या कालखंडामध्ये हा प्रश्नचिन्ह नक्की असणार आहे. म्हणजे आई वडिलांनी मुलांना स्वातंत्र्य द्यावं, परंतु स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी तो स्वैराचार म्हणून स्वीकारू नये. बरं, फार मोठा गोंधळ घालून बसतो या सगळ्याच्या मध्ये आपण. मुलांना फ्रीडम द्यावं, कितपत द्यावं की न द्यावं, आणि फ्रीडम जर दिलं तर त्याचा गैरवापर जर करायला लागला तर मग काय. तुम्हाला सांगू, आम्हाला आबजी सर खूप वेळ सांगायची ह्या गोष्टी, मला अजूनही आठवतं ते सगळं. एक सर्टन फुटपट्टी आपण असं कन्सिडर केलं, इथून एवढ्या आकाराची. सर नेहमी म्हणायचे की इथून वर जाण्यासाठी जे लागतं ते शिक्षण, आणि इथून माणसाला खाली येऊ देऊ नये म्हणून जे लागतात त्याला संस्कार. बघा बरं का, आयुष्याच्या सर्टन लेवलवरती आपण जेव्हा असतो तेव्हा तिथून लिफ्ट करण्यासाठी लागतं ते शिक्षण, आणि खाली डिग्रेड होऊ नये म्हणून लागतात ते संस्कार. ज्यांचा संस्काराचा बेस हा खूप प्रॉपर पद्धतीने सेट झालेला असतो, युजली त्यांना एवढं घाबरून जायची गरज नाही की आम्ही फ्रीडम द्यावं की न द्यावं. ज्यांचा संस्काराचा बेसच कमकुवत पडला असेल आणि त्या कंडिशन मध्ये जर तुम्ही त्यांना स्वातंत्र्य देऊन बसत असाल तर मात्र ती मुलं किंवा ते कॅन्डिडेट स्वैराचारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 100% नाही, जास्त आहे. म्हणून मी सगळ्या पालकांना असं सांगेल की ऍटलिस्ट आपल्याला हा प्रयत्न करता येतो का की संस्कार म्हणून आपण जो शब्द आतापर्यंत खूप वेळेस वापरून गुळगुळीत केलाय, त्याला आपण इम्प्लिमेंटेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्या मुलांना तो बेस देता येतो का. जर तो लहान वयापासूनच प्रॉपर पद्धतीने देण्यात आला तर कदाचित भविष्यामध्ये तुम्ही फ्रीडम जरी दिलं तर त्याला फक्त फ्रीडम म्हणूनच स्वीकारणारे लोक असतील, त्याला स्वैराचार म्हणून स्वीकारणारी पोरं तयार होणार नाहीत. आणि ती स्वैराचारी जर झाली तर ती सैरभैर होतील आणि ती आउट ऑफ कंट्रोल जातील. मी ही आजची सिच्युएशन बोलत नाहीये, कदाचित आजपासून 10 वर्षाच्या नंतर ही सिच्युएशन खूप वर्स्ट असेल, कदाचित अजून 20 वर्षाच्या नंतर ही सिच्युएशन खूप वर्स्ट असेल. आज 2024 बरोबर आहे, आज 18 मे 2024 रोजी जर मी बोलतोय तर कदाचित हा व्हिडिओ जर एखाद्या 10 वर्षाच्या नंतर कोणीतरी ऐकत असेल तर त्याला लक्षात येईल, अरे बाप रे, खरंच 10 वर्षात किती बदललाय. ही रियालिटी आहे. म्हणून मी सगळ्या पालकांना सांगेल की फ्रीडम द्यावं नक्की. तुम्हाला सांगू का, जर आपण त्यांना सप्रेस करून ठेवलो ना, जसं कुकरचं कसं असतं ना, की कुकरमध्ये जर कुकरचं सगळ्यात सुरुवातीला जेव्हा ते शिजतं अन्न, तर ते शिजल्याच्या नंतर जेव्हा एक्स्ट्रॉर्डिनरी वाफ तयार होते तेव्हा ती काय होते, तर ती शिट्टीच्या माध्यमातून निघून जाते. शिट्ट्या होतात म्हणजे काय होतं, ती प्रोसेसमधली वाफ निघून जाते. जर ती त्या शिट्टीच्या माध्यमातून बाहेर पडली नाही तर सगळ्यात पहिले काय होतं, तर त्या कुकरचा वॉल उडतो, आणि त्याच्या नंतरच्या फेजमध्ये जर वॉलही उडाला नाही तर अख्खं कुकर उडतं आणि सगळा राडा होतो. तसंच मुलांना जर आपल्याला थोडंसं त्यांच्या भावनांना कुठे ना कुठेतरी एक मोकळीक मिळावी या दृष्टिकोनातून, त्यांना पण कुठेतरी 4 चौघामध्ये जाता यावं या दृष्टिकोनातून, त्यांना पण 4 ठिकाणांना व्हिजिट देता यावे या दृष्टिकोनातून, त्यांनाही 4 वेगवेगळ्या कॅरेक्टरना भेटता यावं या दृष्टिकोनातून जर आपण फ्रीडम देत असू तर मला असं वाटतं त्यात वावगं काहीच नाही आहे. परंतु मनामध्ये जर शंका घेऊन जर तुम्ही हे करत असाल, कुठेतरी मनामध्ये शंकेचं जर घर असेल की द्यावं का न द्यावं, मग मी जाऊ का त्यांच्यासोबत, मग त्यांना मी पाहू का कुठून, लक्षात ठेवा, ज्यांना संस्काराचा बेस आहे
त्यांनी घाबरायची मुळीच अपेक्षा नाही, मुळीच गरज नाही आहे. परंतु जिथं आपण संस्कारांना द्यायला कुठेतरी कमी पडलो आहे, तर तिथं हे फ्रीडम देत असताना आपल्याला काही कंट्रोल प्रोसेस नक्की इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे. जसे की थोडं काही ठिकाणी वेळेचं रिस्ट्रिक्शन असेल, बरोबर आहे, गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणजे पूर्वीच्या कालखंडात, आत्ताचं म्हणत नाही मी, आणि नंतर तर पुढच्या फेजमध्ये ही सिच्युएशन काय असेल मलाही माहीत नाही आहे, पण तरीही 7च्या आत घरात ही जी प्रोसेस होती मी तुम्हाला सांगतो खूप छान होती. आता ती मिस आउट होत आहे, खरंच मिस आउट होत आहे. म्हणजे 7च्या आत घरात ही प्रोसेस फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी सुद्धा जर इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संध्याकाळी 8 वाजता नक्की सगळेजण घरात बसून एकत्र जेवणार आहेत. आज ते मलाही शक्य होत नाही प्रोफेशनच्या याच्यामुळे, त्यामुळे मला कितपत तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे हे मला माहीत नाहीये. परंतु खरंच अशी फेज लाईफमध्ये नक्की यावी की 7 वाजता सगळं काही बंद करून आपण निवांतपणे घरी गेलो पाहिजे. सगळ्यांशी गप्पा मारता मारता आपल्याला पण जेवण करता आलं पाहिजे आणि निवांत 9-9:30 पर्यंत ते कुटुंब झोपलं पाहिजे. आत्ताच्या कंडिशनमध्ये हे सांगणं म्हणजे फार अवघड आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की ही रियालिटी जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो लाईफमध्ये ना, तर मुलांना किती फ्रीडम द्यावं, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. लक्षात ठेवा, शेवटी काय की रिस्ट्रिक्शन्स फक्त वेळेची नसावी, तर ती कुठेतरी मनाला देखील घातलेली असावी. पण ही मनाला रिस्ट्रिक्शन घालण्याची जी प्रोसेस आहे ना मुलांच्या, तर ही एका रात्रीत होत नाही रॉकेट सायन्स सारखी. त्याला वर्षानुवर्ष त्या पद्धतीने जपावं लागतं, त्या पद्धतीचे संस्कार द्यावे लागतात. आणि हे जर होत असेल तर फ्रीडम द्यायला माझा नकार नाही, नक्कीच नाही. आणि फुलण्यासाठी फ्रीडम द्यावं लागेल. सप्रेस करून त्यांना किती दिवस तुम्ही घरात ठेवणार आहे, किती दिवस ठेवणार आहात? हे कधी ना कधीतरी बाहेर पडणार आहे तुम्हाला सांगतो. मग त्यांना जर आपण हळूहळू फुलण्याची संधी देत देत जर बाहेर काढलं तर कदाचित त्यांना पण लक्षात येईल की येस, माझ्या फुलण्याचा आनंद माझ्या कुटुंबाला पण खूप जास्त होतोय, यासाठी मी हळूहळू त्यांच्यासाठी फुललं पाहिजे. परंतु जर कुटुंब प्रमुखांनी किंवा कुटुंबातील लोकांनी जर त्याला सप्रेस करून टाकलं तर तुम्हाला सांगतो ना, एकदा त्या दबलेल्या भावना कधी ना कधी तर त्या कुकरप्रमाणे भडकावणार आहे, उडणार आहे. आणि होऊ नये असं वाटत असेल तर स्लोली बट स्टडीली जर ग्रॅज्युअली आपण थोडा थोडा विचार करत करत थोडं थोडं फ्रीडम ज्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे, काही रिस्ट्रिक्शन लावून जरी गरजेचं असेल तरी हरकत नाही आहे, परंतु फ्रीडम देणं ही काळाची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच.